नमस्कार. आज आपण डाळिंब या पिकामध्ये आलेलो आहे पीक पाहणी करण्याकरता. ही बाग तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये ही क्षेत्र आहे जवळजवळ 2 एकर 2 ते 3 एकर. ह्या 3 एकरामध्ये 700 झाडे आहेत जवळजवळ. तर ही पट्टा हे 15 फुटावरती 15 फुटाचा पट्टा आहे. 2 झाडांचं अंतर 10 फूट आहे. 10 बाय 15 वरती ही लागण केलेली आहे. तरी ही पहिलाच बहार आहे. तर हा पहिला बहार मित्रांनो हे पाहू शकता. डाळिंब हे पीक असं जबरदस्त सेटिंग झालेलं आहे. तरी शेतकरी वंगाळ पाटील सुखेड यांच्या रानामध्ये तर तुम्ही हे पाहू शकता की बाबा कसं जबरदस्त सेटिंग आणि खोडाला सेटिंग आहे. महत्त्वाचं म्हणजे खोडाला सेटिंग आहे, बुडक्यातून सेटिंग आहे. बार पहिल्या वर्षाचा आहे. तुम्ही हे पाहू शकता. ही बाग एकाच ठिकाणी कशी काय लागते, बुडक्यातून माल लागलेला आहे. तरी थोडक्यात ह्याची माहिती आपण जाणून घेऊ. तर ही बाग धरताना डिसेंबरमध्ये ही बाग ताना सोडली होती. डिसेंबरमध्ये ताना सोडून पहिलं पाणी ताण बसून पहिलं पाणी 14 जानेवारीला पहिलं पाणी दिलं. पहिलं ताणनंतर सेटिंग होत असताना त्याला वेगवेगळ्या फवारण्या करत राहिलो. त्या फवारण्यामध्ये प्रथमतः आम्ही बाग छाटल्यानंतर प्रथमतः त्याला खालून बुडक्यामध्ये पहिलं पाणी ज्यावेळी देईल त्यावेळेला पहिल्या पाण्याला 0.34 आणि काल्टर हे औषध सोडलेलं आहे. त्याच्यानंतर बाग फुटून आल्यानंतर पहिली फवारणी पहिली म्हणजे छाटणीनंतरची पहिली फवारणी बोर्डो आणि क्लोरो फवारणी केलेली आहे. त्याच्यानंतरची 2 नंबरची फवारणी ज्यावेळेस बाग 50% म्हणजे ह्या बागाला पूर्ण पानं राहत नाहीत, पानं पूर्ण गळून जातात, त्यावेळेस आपली त्यानंतर नवीन पावली फुटते. नवीन पावली फुटायच्या वेळेस 50% बाग ज्यावेळेस फुटते त्या पिरियडमध्ये मावा आणि ट्रिपचा थोडासा अटॅक असतो. त्या पिरियडमध्ये M45 आणि कॉम्प्युटरची फवारणी केलेली आहे. त्याच्यानंतर आपण तिसरी फवारणी ज्यावेळेस कळी चौकी ज्यावेळेस बागाला चौकी पडते, कळी अवस्थेत असते. कळी अवस्थेत असताना त्या बागाला आपण निखिल ॲग्रोचे फॉरॅड मॅटकोकॉम्बी आणि 13/13 ह्याची फवारणी केली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जबरदस्त अशी सेटिंग चालू आहे. सेटिंगमधून जबरदस्त झालेली आहे. आणि त्यानंतर आपण जे मॅनेजमेंट आहे ड्रिपचं मॅनेजमेंट किंवा पाण्यामधनं जे औषध सोडणार आहेत ती ड्रिपनं आम्ही 13/13 आणि सुपर आमाइड सोडलं. सुपर आमाइड सोडल्यामुळेच एवढा फायदा झाला की एक कळी न गळता हे कळीचं स्ट्रोक तुम्ही मित्रांनो कुठलंही बाग बघा, झाड कुठलंही बघा, म्हणजे असं कळीचं स्ट्रोक बघा तुम्ही कुठलंही बघू शकता. एकदम जबरदस्त स्ट्रोक आणि फुगून कळीची जाडी बघा. महत्त्वाचं म्हणजे कळीची जी जाडी ती बघा ती कसं दिसते तुम्हाला. सुपर आमाइड आणि 13/13 सोडल्यामुळे जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो आम्ही काय केलं की बाग छटक होत असताना हे जे तुम्हाला दिसत असतं बंधार हे टाकलेलं पाट, हे जी पाट दिसतं टाकलेलं हे जेणेकरून बाबा आता काय झालं मार्च महिना चालू आहे. मार्च महिन्यामध्ये ऊन वाढलेलं आहे. ऊन वाढल्यामुळं असं मोकळं पाणी आम्हाला द्यायची वेळ आली. रान हलकं आहे आणि पाण्याचा पुरवठा चांगला व्हावा म्हणून हे असं मोकळं पाणी दिलेलं आहे. तर हे शेतकऱ्याकडे आपण थोडी माहिती घेऊ की तुम्हाला काय वाटलं बाबा हे की मोकळं पाणी दिल्यानंतर. हे मोकळं पाणी दिल्यानंतर मालाची साईज आणि त्याला जे फिनिशिंग आहे म्हणजे त्या फळाचं फिनिशिंग हे एक नंबर झालेलं आहे. म्हणजे फिनिशिंग मध्ये आणि चकाकीमध्ये फरक पडला. चकाकी वाढलेली आहे मोकळं पाणी दिल्यामुळं. ड्रिपचं पाणी विथ मोकळं पाणी हे असे बांधारं बांधलेत, असं बांधारं केलेत, पाट पाणी दिले. पाठ पाणी केले तयार. हे असं पाणी थांबत जातं आणि त्यामुळे मालाची फिनिशिंग आणि मालाची साईज वाढलेली आहे. ह्याचा फायदा हा झालेला आहे. कुठलंही झाड बघा तुम्ही पूर्ण सेट झालेलं कुठलंही झाड ज्या पाठपाणी ज्याला ही पाठपाणी दिलंय ना त्याची साईज बाकीच्यापासून वाढलेलीच आहे. तसंच शेतकरी मित्रांनो आपण अधिक माहिती घेण्यासाठी आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सोमेश्वर कृषी सेवा केंद्र सोमेश्वर KSK 0303 या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.